मुख्यमंत्र्यांनी आज साताऱ्यामध्ये बोलत असताना शेतकऱ्यांना आश्वासन दिले। येत्या आठवड्यामध्ये केंद्रात साखर कारखान्यांच्या संदर्भात बैठक घेणार आहोत। केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं संकट राज्य सरकार दूर करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले। तर आजपासून 12 रुपये 35 पैशांनी कांद्याची खरेदी सुरू होतीये, त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलंय। तर साखर आणि कांदा यांच्या निर्यातीवरती सध्या केंद्र सरकारने निर्बंध लादलेले आहेत आणि शेतकऱ्यांवरचं याच दोन उत्पादकांवरचं संकट दूर करण्याचं आश्वासन आणि तशी ग्वाही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। माननीय शिवराजजींच्या सोबत येत्या आठवड्यात दिल्लीमध्ये माननीय HM साहेबांची वेळ घेऊन आपल्या साखर कारखानदारीच्या संदर्भातली बैठक आपण लावणार आहोत। केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावरचं संकट हे देखील राज्य सरकार दूर करेल, हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो। आजपासनं महाराष्ट्रामध्ये शिवराज सिंग चौहान साहेबांच्या नेतृत्वात, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात 12 रुपये 35 पैशाने कांद्याची खरेदी सुरू होते। माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील एक मोठा दिलासा या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होणार आहे।